तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 7. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथाविश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूया आपल्या शिवानी आणि रुहानला. अनवॉन्टेड मॅरेज भाग 7. धडाम आवाज आला तसे इरावती यांनी कानात कापसाचे बोळे कोंबले. आईसाहेब आणि दिलीप गोंधळून त्या खाली पडलेल्या चहाच्या कपाकडे पाहू लागले. तू, रुहान ताडकन उठून जरा रागातच बोलतो. तू आणि इथं निघ आधी इथून, आता तुला तर मी सोडत नाही. तिनेही लगेच साडीचा पदर खोचून हातातल्या बांगड्या मागे सारत त्याच्या डोळ्यात पाहू लागली. इरावती दोघांचा आवाज ऐकून एकदम कानात कापूस घालून डोळे घट्ट मिटून बसल्या. काल जे पाहिलं ऐकलं त्यावरून हे प्रकरण इतक्यात शांत होईल असं वाटलं नाही, म्हणून कधीतरी एक डोळा उघडून त्या आजूबाजूचा अंदाज घेत होत्या. ओ गॉड, आईसाहेब, अख्ख्या जगात तुम्हाला हीच मुलगी मिळाली का? ॲरोगंट, बेशिस्त, मूर्ख, स्टुपिड मुलगी आहे ही. आय डोंट इवन वॉन्ट टू सी युअर फेस. आजे तिच्यासमोर बोट दाखवत बोलला आणि सरळ बाहेर जायला निघाला. हां जा की मग. मी कुठं माझं तोंड पाहायला ये म्हणून तुला सस्नेह निमंत्रण पाठवलं होतं. तूच आला माझ्याकडे. नाहीतर जगातला शेवटचा मुलगा असला तरी जीव देईल पण तुझ्याशी लग्न करणार नाही. काय म्हणाला तू? मी ॲरोगंट काय? तू कसा आहे माहीत आहे का? मारका बैल, गावात सोडलेला वळू, शिंग मारणारा रेडा, पिसाळलेला कुत्रा आणि आणि तू तू कवट्या महाकाळ. ती अक्षरशः रागाने धुसफुसत त्याच्यासमोर जाणून उभी राहत बोलते. तसा तो सरळ तिला बाजूला ढकलतो आणि काही न बोलता निघून जातो. दारातून पुन्हा रागात मागे पाहत तो तिला दोन्ही बोट डोळ्यांना लावून तिच्याकडे बोट दाखवत इशारा करतो. आय विल सी यू. तो रागात तिला इशारा करून तडक आपल्या कोटला मागे झटकून निघून गेला. काही मिनिटांच्या आत गाडीचा सुसाट गेलेला आवाज कानावर पडला तसं इरावतीने आपले डोळे उघडले, कानातला कापूस काढला. आईसाहेब तर अविश्वासाने समोर रागाने मोठमोठे श्वास घेणाऱ्या शिवानीला पाहत होत्या. आईसाहेब, माफ करा. तुमच्या या बेशिस्त नातवाला माझ्या गळ्यात मी बांधू शकत नाही. तुमचा अपमान करायचा हेतू नव्हता, पण काही वाईट अनुभव आहेत ज्यामुळे आज मला असं वागावं लागलं. ज्या मुलाला मुलींशी कसं बोलावं कळत नाही त्याच्याशी मी लग्न करेल हे शक्य नाही. माफ करा. शिवानी आईसाहेब आणि इरावती यांच्यासमोर हात जोडून बोलते आणि आपल्या बाबांचा हात हातात घेते. तेही सध्या प्रचंड गोंधळून गेले होते. शिवानीला शांत राहायला सांगितलं होतं त्यांनी, पण तिने तर सरळ वादळ उठवलं होतं. बाबा, माफ करा. आज जे काही झालं त्यासाठी, पण तो मुलगा माझ्या लायक नाही. सॉरी. शिवानी इतकं बोलून पळतच वर गेली. आता इथे जमलेले सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात. नक्की दोघे इतके का भांडले हेच कळत नव्हतं. रुहान कधी शिवानीला भेटला होता याचा विचार आईसाहेब करत होत्या. आईसाहेब, मी सांगते नक्की काय झालं आहे ते. इरावती त्यांचा चेहरा पाहून बोलतात. इरावती काल जे काही झालं ते सगळं सांगतात. दिलीप आपल्या मुलीचे कारनामे ऐकून डोक्याला हात लावतात. आईसाहेब. दिलीप समोर शांत उभ्या असलेल्या आईसाहेब यांना आवाज देत बोलतात. आईसाहेब सरळ त्यांना पुढे काही बोलू न देता हात दाखवून थांबवायला सांगतात. येतो आम्ही. इतकंच बोलून त्या तडक बाहेर निघून गेल्या. इरावतीही हात जोडतात आणि आपली पर्स उचलून त्यांच्या मागे पळतात. काय समजते काय स्वतःला? इतका मोठा अपमान, तोही या आजेचा. तिची लायकी साधी माझी सर्वंट व्हायची नाही आणि आईसाहेब तिला माझी बायको बनवायला निघाल्या होत्या. हाऊ कुड शी डू दॅट? रुहान आपल्या रूममध्ये येऊन सरळ हातात बॅट पकडून सगळं सामान फोडत चिडून बोलत होता. शिवानीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. माफी मागणं तर दूर, पण त्याच्या घरच्यांसमोर त्याला नको नको ते बोलली होती. राग अनावर झाला होता. आता तोच राग रूममधल्या वस्तूंवर निघत होता. आरशावर त्याने बॅट मारली
तशा सगळ्या काचा खळकन तुटून खाली पसरल्या. काच उडून चेहऱ्यावर येणार तोच त्याने हात पुढे पकडला आणि ती काच सरळ हातात घुसली. त्याने पटकन हात खाली घेत झटकला. लगेच रक्ताची धार लागली होती. पटकन हातातली बॅट खाली टाकली आणि रुहान तसाच रागात जाऊन बेडवर बसला. बाहेर उभा राहून त्याला घाबरून पाहणारा दिनेश लगेच रक्त पाहून आत पळाला. बाहेर पसरलेल्या त्या सगळ्या वस्तूंमधून तो वाट काढत त्याच्यापर्यंत आला. दिनेशला माहीत होता त्याचा राग. अशा कित्येक वेळी त्याने त्याला सावरलं होतं, पण आज एका मुलीमुळे त्याला पहिल्यांदा इतके चिडलेले पाहत होता. दिनेशने लगेच फर्स्ट एड बॉक्स घेतला आणि त्याच्या हाताला पट्टी केली. तो डोळे बंद करून आपला राग कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता, पण डोळे बंद केले की पुन्हा त्याला ती लवंगी मिरची आठवत होती, ज्यामुळे तो आता पुरता वैतागला होता. दिनेश, गाडी काढ. आत्ताच्या आता मुंबईला जायचं आहे. रुहानला आता काही करून मुंबई गाठायची होती. या वातावरणात जीव घुसमटत होता. रागात अजून कोणाला त्रास देण्यापेक्षा त्याला इथून जायचं होतं. आजीसोबत तर तो नजर मिळवू शकत नव्हता, म्हणून त्याने जायचा निर्णय घेतला. हाच मुलगा. सॉरी, राक्षस भेटला होता का देवा तुला माझ्यासाठी? काहीतरी गुण पाहून पाठवायचे ना. नुसतं रूप पाहून काय मला त्याला चाटायचं आहे? मरेन, पण त्याच्याशी लग्न करणार नाही. शिवानी रागातच आपली साडी सोडत बोलत होती. त्याला पुन्हा कधी भेटायचा विचार केला नव्हता आणि तो तर चक्क तिच्या घरात तिला पाहायला आला होता. नव्हतं सहन होत. तिची वेगळीच चिडचिड चालू होती. पण आपलं यामध्ये काही नुकसान न करता ती सरळ ड्रेस घालून खाली आली. काहीही न बोलता तिने आपली बॅग उचलली आणि दुकानात जायला निघाली. पण पुन्हा डोक्याला हात लावून काळजीत असलेला बाबा आठवला आणि तिने दारातून डोकावून पाहिलं. जास्त विचार करू नका. होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून चिल करा. असाही आमचा मेळ बसणार नव्हता. कुठे तो कुबड्या खवीस आणि कुठे मी रपुंझल. शिवानीने पुन्हा एकदा त्याला अजीब नाव देत तोंड वाकडं करून निघून गेली. दिलीप यांनी आपल्या एकदम विचित्र मुलीला जाताना पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली. आता रुहानला कोणाशी बोलायचा मूड नव्हता. दिनेश गाडी चालवत होता तर रुहान डोक्यावर मुठीने मारत डोळे बंद करून बसला होता. अपमान जिव्हारी लागला होता. आता तिला बर्बाद केल्याशिवाय तो राहणार नव्हता. हॅलो, तुम्हाला एका मुलीचा फोटो पाठवत आहे. मला तिची सगळी कुंडली हवी आहे. छोटीच्या छोटी गोष्ट पण सुटता कामा नये. रुहानने रागातच कोणाला तरी कॉल केला आणि आपल्या मोबाईलमध्ये आजीने पाठवलेला बायोडेटा समोरच्या व्यक्तीला सेंड केला. फालतू गोष्टीने लाईफ डिस्टर्ब करणारा नव्हता तो, पण त्याच्याशी पंगा घेणाऱ्या व्यक्तीला तो सहज सोडत पण नव्हता. आधी त्याने आपल्या सेक्रेटरीला काही महत्त्वाचे अपडेट दिले. कामाचे काही इन्स्ट्रक्शन देऊन झाल्यावर त्याने तसाच रागात फोन समोर आपटला. आता कोणाशी काही बोलायचं नव्हतं. दिनेशला आधीच आपल्यासाठी चॉपर बोलवायला सांगितले होते. थोड्याच वेळात ते थोडं माळरान होतं तिथे पोहोचले. गाडी पूर्ण थांबलीही नव्हती की तो उतरून लगेच ताड पावलं टाकत चॉपरच्या दिशेने निघाला. बिचारा दिनेश त्याचं वॉलेट, मोबाईल, लॅपटॉप घेऊन त्याच्या मागे पळाला. तो चॉपरमध्ये चढत होता की फोन वाजला. दिनेशने त्याच्यासमोर पकडला. इरावतीचा फोन पाहून त्याने सरळ घेणं टाळलं. दिनेशला इशारा करून घ्यायला सांगितला. समोरून जे काही ऐकलं ते ऐकून दिनेशचे डोळेच मोठे झाले. हात थरथरू लागला. बॉस, ते म्हणजे ते आजी. दिनेशला काय ते नीट सांगताही येईना, पण आजी हा शब्द ऐकला आणि रुहानने त्याच्या हातातला मोबाईल खिसकावून घेतला. त्यानंतर त्याने जे काही ऐकलं ते ऐकून त्याच्या हातातला मोबाईल गळून खाली पडला. त्याच्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकालाही कळेना नक्की काय झालं आहे. पायलट पुढील आदेश मिळायची वाट पाहत होता. कम फास्ट, लवकरात लवकर चला. पुढच्या क्षणी रुहान लगेच पळत पुन्हा आपल्या कारच्या दिशेने पळाला. दिनेश लगेच सावरत गाडीकडे पळाला. मागोमाग लगेच 4 गाड्या सुसाट वेगाने पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या. बाप रे,
असा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम बहुतेक पहिलाच पाहिला असेल ना तुम्ही? रुहान आणि शिवानी जणू नदीची दोन विरुद्ध टोकं. काय वाटतं, येतील का हे दोन टोकं कधी एकत्र? जाणून घ्यायला आपल्या चॅनलवर पुढील भाग वाचायला विसरू नका. कथा आवडत असेल तर नक्की लाईक, कॉमेंट्स करायला विसरू नका. आपल्या कथेचे भाग एक दिवसाआड प्रकाशित होत आहेत. तरी कथेच्या नोटिफिकेशनसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, कथा आवडत असेल तर सगळ्यात आधी मला कॉमेंट्स करून सांगा. सदर कथा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वाचायला मिळेल. धन्यवाद.